नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज हा धडा शिकणार आहोत। सो दिस इज लेसन फ्रॉम शिवाई टेक्स्ट बुक। दिस इज द लेसन फॉर ग्रेड 7 टाइटल छत्रपती संभाजी महाराज। सो किड्स, we are going to learn this lesson, but before that, if you still not subscribe to our channel, then please subscribe to our MKS Gurukul. If you are really finding these videos are helpful, then please do like our channel, like our videos and spread among your friends. Okay, तर आता आपण हा धडा लर्न करणार आहोत। या लर्न करताना मी प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते की ज्याच्यामुळे तुमची वोकॅब्युलरी वाढेल। जर तुम्हाला शक्य असेल तर याचे अर्थ तुम्ही लिहून काढा इंग्लिश मधील, सो दॅट विल मेक यू अंडरस्टँड द लेसन प्रॉपरली and it will help, these words will help you while writing the essays and other things. Okay, so let's read the lesson. प्रस्तावना, प्रस्तावनाचा अर्थ होतो प्रीफेस। परकीय गुलाम सत्तेतून महाराष्ट्राला स्वराज्याचा सूर्य दाखवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमही अतुलनीय आहे। आता स्वराज्याचा सूर्य दाखवणे म्हणजे काय, तर गिव्हिंग इंडिपेंडन्स। ओके, सो संभाजी महाराज हे कोण होते, तर ते पुत्र होते। पुत्र म्हणजे सन, ही इज अ सन ऑफ शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज, अँड ही हॅज गिव्हन इंडिपेंडन्स टू महाराष्ट्र। महाराष्ट्राला स्वराज्याचा सूर्य दाखवला। स्वराज्याचा सूर्य दाखवणे म्हणजेच काय, तर इंडिपेंडन्स मिळवून देणे। सो महाराष्ट्र गॉट इंडिपेंडन्स फ्रॉम परकीय गुलाम सत्ता। गुलाम म्हणजे स्लेव, परकीय सत्ता म्हणजे फॉरेन पॉवर। सो ही हॅज गिवन द फ्रीडम टू महाराष्ट्र फ्रॉम फॉरेन पॉवर्ड स्लेवरी, अँड हिज heroism or his bravery is incomparable. Okay, that much he was great that you cannot compare his bravery with anyone else. He is the son of छत्रपती शिवाजी महाराज। या पाठात छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिचित्रण आले आहे। व्यक्तिचित्रण म्हणजे पोर्ट्रेचर। ओके, ह्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल संभाजी राजे कसे होते त्यांची माहिती दिलेली आहे। सो इन दिस लेसन छत्रपती संभाजी महाराज portraiture is done in this lesson. Okay, now let's read the lesson. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या गाथा जगभर प्रसिद्ध आहे। गाथा म्हणजे काय, स्टोरीज। ओके, द स्टोरीज ऑफ हिरोइझम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आर फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड। जगभर प्रसिद्ध आहेत, मीन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड। कोण, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा। गाथा म्हणजे स्टोरी। सो स्टोरीज ऑफ ब्रेवरी और हिरोइझम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आर फेमस ऑल ओव्हर द वर्ल्ड। परंतु छत्रपती शिवाजींप्रमाणेच त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचेही जीवन देश आणि हिंदुत्वासाठी समर्पित होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे। सो द मीनिंग इज दॅट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांना माहिती आहे, बट देर आर लेस पीपल हु आर नोईंग दॅट जस्ट लाईक हिज फादर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच म्हणजे त्यांचे पुत्र हिज सन छत्रपती शिवाजी महाराज ऑल्सो डिवोटेड टू कंट्री, हिज लाईफ डिवोटेड टू कंट्री अँड हिंदुइझम। ओके, त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य त्याच्यासाठी देश म्हणजे कंट्री आणि हिंदुत्व म्हणजे हिंदुइझमसाठी त्यांनी आपलं समर्पित केलेलं, डिवोटेड। ओके, छत्रपती संभाजी महाराज हे देखील पिता छत्रपती शिवाजींप्रमाणे शौर्याचे आणि साहसाचे प्रतीक होते। सो छत्रपती शिवाजी महाराज ऑल्सो इज अ symbol of bravery and courage like his father छत्रपती शिवाजी महाराज। So he is also as courageous as छत्रपती शिवाजी महाराज, as brave as him. Okay, छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर दुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांच्या पोटी झाल्या। सो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला, 14 मे 1657
On this day he was born. Chhatrapati Sambhaji Raje was born on 14th May 1657. Where? पुरंदर दुर्ग, पुरंदर फोर्ट जो पुण्याला आहे तिथे त्यांचा जन्म झाला. So Chhatrapati Sambhaji Raje was born on 14th May 1657 at पुरंदर फोर्ट. ओके. त्यांच्या आईचं नाव काय होतं? सईबाई. हिज मदर्स नेम इज सईबाई. येथे छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी. सो ही वॉज बॉर्न टू वाईफ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज सईबाई. ओके. म्हणजे त्यांच्या आईचं नाव काय होतं? सईबाई. छत्रपती संभाजी महाराज फक्त 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. सो ही वॉज जस्ट 2 years old. संभाजी महाराज किती वर्षांचे होते? फक्त 2 वर्षाचे. ही वॉज जस्ट 2 years old when his mother passed away. ओके. त्यांचे संगोपन त्यांची आजी राजमाता जिजाऊने केले. हिज नरिशमेंट, ओके, हिज नरिशमेंट और अपब्रिंगिंग वॉज डन. संगोपन म्हणजे नरिशमेंट और अपब्रिंगिंग. हिज नरिशमेंट और अपब्रिंगिंग वॉज डन बाय हिज ग्रँडमदर राजमाता जिजाऊ. ओके. सो यू कॅन से क्वीन जिजाऊ, राजमाता जिजाऊ, ग्रँडमदर जिजाऊंनी केली. सो राजमाता याचा अर्थ होतो की हेड ऑफ रॉयल डिनॅस्टी, त्याला राजमाता असं म्हणतात. राजमाता जिजाबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांमध्ये शौर्य आणि पराक्रमाची बीजे पेरली होती असं म्हणतात. राजमाता जिजाबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांमध्ये शौर्य आणि पराक्रमाची बीजे पेरली होती असे मानले जाते. सो इट इज बिलीव्ड दॅट राजमाता जिजाबाई it is believed that Rajmata Jijabai or Queen Jijabai had bore seeds of bravery. पराक्रमाची बीजे, बीजे म्हणजे सीड्स, पराक्रम म्हणजे हिरोइझम और ब्रेवरी, शौर्य म्हणजे ब्रेवरी. सो it is believed that his grandmother राजमाता जिजाबाई और जिजाई had bore seeds of heroism and bravery in him. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम ग्रंथ लिहिला. सो छत्रपती संभाजी महाराज हॅज रिटन होली बुक बुद्धभूषण ॲट द एज ऑफ 14. ग्रंथ म्हणजे होली बुक. ओके. वेन ही वॉज ॲट द एज ऑफ 14 दॅट टाइम ही हॅज रिटन होली बुक बुधभूषणम. ओके. छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे शासक होते. शासक म्हणजे रूलर. सो ही वॉज द सेकंड रूलर. छत्रपती संभाजी महाराज वॉज द सेकंड रूलर ऑफ मराठा एम्पायर, जे त्यांचे महान पिता शिवाजी महाराज यांच्या नंतर आले होते. सो ही केम आफ्टर हिज ग्रेट फादर छत्रपती शिवाजी महाराज. 1657 मध्ये जन्मलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या अशांत कारकिर्दीत विलक्षण शौर्य, नेतृत्व आणि लवचिकता दाखवली. म्हणजे अशांत म्हणजे इट्स नॉट कॉल्ड. ओके. समथिंग हॅपनिंग इन हिज करिअर. आता काय केलं त्यांनी या आपल्या म्हणजे ती किती साली बॉर्न झाले होते? 1657. ही वॉज बॉर्न ऑन 1657. ओके. अँड इन हिज career he has shown bravery, leadership as well as flexibility. Okay. In his turbulent career something was happened in his career. He was never called. Okay. So born on 1657, Chhatrapati Sambhaji Maharaj's turbulent career was filled with ब्रेवरी, लीडरशिप अँड फ्लेक्झिबिलिटी. अंतर्गत मतभेदाचे व्यवस्थापन करताना मुघल साम्राज्य, पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्या बाह्य आक्रमणासह त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. सो देअर वेर लॉट ऑफ थिंग्स ही नीड टू फेस ड्युरिंग हिज करिअर. ओके. त्यांचं जे एम्पायर होतं त्याला खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. अंतर्गत मतभेद म्हणजे काय? तर इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स. ओके. सो वाईल मॅनेजिंग इंटरनल, व्यवस्थापन म्हणजे मॅनेजिंग, वाईल मॅनेजिंग इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स
he has to face many challenges. Okay, he has to face many challenges from outsider inventions. Okay, त्याच्यामध्ये कोण होतं? Such as Mughal Empire, Portuguese and Siddhi. So he had faced the problems of internal conflicts. Along with this, while managing this, he had to also manage the outsider inventions such as Mughal Empire, Portuguese and Siddhi. या सगळ्यांना त्यांना फाईट करावी लागली. त्यांचे अंतर्गत मतभेद होते, म्हणजे इंटरनली लोक हॅपी नव्हते. ओके, त्यांच्यामध्ये मतभेद होते. सो ही हॅज टू फेस ऑल दिस थिंग्स इन हिज करिअर. दॅट्स वाय इट वॉज कॉल्ड ॲज अशांत, म्हणजे टर्ब्युलंट. छत्रपती संभाजी महाराज हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते एक बहुआयामी मीन्स मल्टीफॅसेटेड. ओके, छत्रपती संभाजी महाराज वॉज अ मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी. त्यांनी केवळ त्यांचे लष्करी पराक्रमच नव्हे तर त्यांच्या कलात्मक आणि बौद्धिक गुणांचेही प्रदर्शन केले. मीन्स नॉट ओनली ही डिस्प्लेड हिज ब्रेवरी, लष्करी पराक्रम म्हणजे त्यांचं ब्रेवरी ॲज अ सोल्जर, लष्करी पराक्रमच नव्हे तर artistic and intellectual qualities also he had shown. Okay, म्हणजे त्यांच्याकडे he was not just a brave soldier but additionally he has some artistic views, okay, and intellectual qualities. That's why he was called as a bahuayami. He has multifaceted personality, and not only in bravery as a soldier, but he has also shown artistic and intellectual qualities. साहित्य, कविता आणि संगीत यासह विविध विषयांचे त्यांना सखोल ज्ञान होते. ही इज हॅव्हिंग नॉलेज, डीप नॉलेज. सखोल म्हणजे डीप. ही इज हॅव्हिंग डीप नॉलेज ऑफ साहित्य म्हणजे लिटरेचर, कविता म्हणजे पोएट्री, अँड संगीत म्हणजे म्युझिक. ओके, ॲडिशनली डिफरंट other subjects he was also knowing. So he is having a deep knowledge of different subjects including literature, poetry and music. गंभीर संकटे सहन करूनही त्यांनी आपल्या मराठा वारशाला घट्ट धरून साम्राज्याच्या विस्तारास हातभार लावला. He has faced many challenges. Okay, गंभीर म्हणजे serious. He has faced many serious challenges, and after tolerating all these challenges, or after facing all these challenges, he has spread his empire he has spread his Maratha empire. Okay, that is the main thing. Means his life was full of challenges. And while facing these challenges, he had spread Maratha empire. Okay. घट्ट पकडून ठेवणे means he had hold tightly the heritage. He never compromised with the Maratha heritage. Okay. अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. So there were different historical नोंदी म्हणजे काय? रेकॉर्ड्स. ओके, there were different historical records, and as per these historical records, छत्रपती संभाजी महाराज was very handsome and brave. ओके, तसेच छत्रपती संभाजी महाराज अनेक भाषात विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. आता त्यांना बहुआयामी का म्हटलंय तर ते फक्त लष्करामध्ये नव्हते, तर छत्रपती संभाजी महाराज अनेक भाषात विद्याविशारद होते, म्हणजे एक्सपर्ट होते. ही वॉज एक्सपर्ट इन मेनी लँग्वेजेस. ओके, अँड ही वॉज अत्यंत धुरंधर राजकारणी होते. ही वॉज प्रोफेशंट पॉलिटिशियन. म्हणजे हे त्यांचे ॲडिशनल गुण होते. ते फक्त लष्करामध्येच त्यांचा पराक्रम नव्हता. ॲडिशनली ही हॅज डिफरंट क्वालिटीज. ओके,
कलात्मक बौद्धिक गुण म्हणजे त्यांच्या क्वालिटीज होत्या. ही वॉज व्हेरी आर्टिस्टिक, इंटेलेक्च्युअल, अँड ही वॉज एक्सपर्ट इन मेनी लँग्वेजेस, अँड ही वॉज ऑल्सो अ प्रोफेशन पॉलिटिशियन. राजकारणातील बारकावे त्यांनी लहान वयातच आत्मसात केले होते. आत्मसात करणे म्हणजे काय? आत्मसात करणे याचा अर्थ लर्न. ही हॅज लर्न इन हिज चाइल्डहुड ओनली द फाईन डिटेल्स ऑफ पॉलिटिक्स. राजकारणातील बारकावे म्हणजे फाईन डिटेल्स. ओके, ही हॅज लर्न द फाईन डिटेल्स ऑफ पॉलिटिक्स इन हिज चाइल्डहुड ओनली. त्यांची हीच आवड लक्षात घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारणाची लहान वयातच ओळख करून दिली. छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की त्यांचा इंटरेस्ट कशात आहे. ओके, सो शिवाजी महाराज वॉज नोईंग हिज इंटरेस्ट अँड त्यांची हीच आवड लक्षात घे. सो ही रिअलाइज हिज इंटरेस्ट अँड छत्रपती शिवाजी महाराज हॅज introduced him to different events in Mughal Empire and their politics. He introduced Sambhaji Maharaj to the different events in Mughal Empire and their politics. त्याचा छत्रपती संभाजी महाराजांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले होते. सो आता त्यांनी ते लहान होते. संभाजी महाराज ही वॉज व्हेरी यंग, बट छत्रपती शिवाजी महाराज वॉज अवेअर अबाउट हिज इंटरेस्ट अँड दॅट्स वाय ही हॅज टेकन हिम इन आग्रा मीट. ओके, सो दॅट विल हेल्प हिम इन हिज फ्युचर. त्याचा छत्रपती संभाजी महाराजांना भविष्यात उपयोग होईल. ही थॉट दॅट छत्रपती शिवाजी महाराज थॉट दॅट दिस आग्रा मीटिंग विल हेल्प हिम इन हिज फ्युचर. दॅट्स वाय ही हॅज टेकन छत्रपती संभाजी महाराज विथ हिम. त्यावेळी छत्रपती संभाजीराजे जेमतेम 9 वर्षाचे होते. सो ॲट दॅट टाइम द एज ऑफ छत्रपती संभाजी महाराज वॉज 9 years. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्यकारभार करता यावा यासाठी मुघल छावणीत मनसबदार छत्रपती संभाजीराजांना लहान वयात पाठवले. मनसबदार याचा अर्थ होतो की पर्सन जॉईनिंग द मुघल सर्व्हिसेस. दॅट इज कॉल्ड ॲज that person is called as mansabdar. Okay, mansabdar means those who are joining Mughal services, those are called as mansabdar. So छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मुघल छावणी, ओके, मुघल छावणी means in his young age शिवाजी महाराज had sent him in Mughal camp. मुघल छावणी म्हणजे मुघल camp. He has sent him to in Mughal camp in his young age. ओके, कारण त्यांना असं वाटत होतं की दिस विल हेल्प हिम इन फ्युचर टू अंडरस्टँड द पॉलिटिक्स और while fight with them it will help Sambhaji Maharaj. That's why he has sent him as a mansabdar in Mughal camp. तिथे त्यांना मुघल शासनाची माहिती झाली. So that time he got the information about the Mughal शासन म्हणजे त्यांचं Mughal politics, or you can say Mughal government, how they are working. Okay, now after going there what he has learned there, शत्रू गोटातील म्हणजे enemy side व्यक्तींचा परिस्थितींचा अनुभव त्यांना मिळाला. He got experience about the people of enemy side and the circumstances. Okay, he has learned many things there. लहानपणीपासून हा युवराज अगदी कठीण प्रतिकूल वातावरणात वाढला. प्रतिकूलचा अर्थ होतो ॲडवर्स. ओके, सिन्स हिज चाइल्डहुड दिस प्रिन्स हॅज बीन ग्रोन इन व्हेरी हार्ड ॲडवर्स एन्व्हायरमेंट. ओके, त्यांचं जे आजूबाजूचं वातावरण होतं दॅट वॉज व्हेरी ॲडवर्स. ओके, जणू अस्सल दर्जाचे पोलाद भट्टीत तापून सुबक आकार घेते त्याचप्रमाणे शंभूराजे मोठे झाले. आता त्यांचं कशाशी तुलना केलेली आहे? हिज लाईफ और हिज दॅट अपब्रिंगिंग वॉज compared with the still, okay, just like
still gets its shape after burned in the at very high temperature in the furnace. Okay, just like that शंभूराजे मोठे झाले, शंभूराजे grown up. म्हणजे कशाची उपमा दिली आहे की स्टील जे आपण बनवतो ते भट्टीमध्ये टाकतो. सो he has to face high temperature. Just like that, Sambhaji Raje also faced very adverse condition, adverse surroundings, and that's why the writer has compared him to the steel. That much he has faced the challenges. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक म्हणजे कोरोनेशन सेरेमनी. ओके, छत्रपती शिवाजी महाराज किंग झाले. सो देर इज अ कोरोनेशन सेरेमनी फॉर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज क्राउन ॲज अ किंग. राज्याभिषेक म्हणजे कोरोनेशन. थोरला पुत्र नात्याने त्यांना विधिवत युवराजपदी नेमणूक झाली. सो विधिवत म्हणजे ॲज पर द रिच्युअल्स. ओके, ॲज पर द रिच्युअल्स ॲज अ एल्डर सन he has selected as a prince. युवराजपदी म्हणजे ॲज अ प्रिन्स नेमणूक झाली म्हणजे सिलेक्टेड. बिकॉज संभाजी महाराज वॉज द एल्डर सन ऑफ शिवाजी महाराज. सो विथ दिस रिलेशन विथ रिच्युअल्स he has selected as a prince. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. So after Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj has taken up the reins of सर्व सूत्रे हाती घेतली स्वराज्याची. means he has taken the reins of all the empire in his hand. After Shivaji Maharaj, Chhatrapati Sambhaji Maharaj has taken up all the reins of empire in his hand. आणि औरंगजेबाला मदत करायची कोणीही हिम्मत करू नये यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी आणि म्हैसूरचा चिक्क देवराय या शत्रूंना जोरदार धडा शिकवला. आता त्यांनी स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. मीन्स ही हॅज बिकम किंग अँड दॅट टाइम नो वन शुड डेअर टू हेल्प औरंगजेब. म्हणजे औरंगजेबला कोणीही मदत करू नये त्यासाठी त्यांनी काय केलं? नो वन शुड डेअर, हिम्मत करणे मीन्स नो वन शुड डेअर टू हेल्प औरंगजेब. अँड दॅट्स वाय he has taught a very hard lesson to Portuguese from Goa, Siddhi from Janjira and Chikka Devrai from Mysore. या सगळ्या शत्रूंना त्यांनी these enemies he has taught a very hard lesson. जोरदार धडा शिकवला. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाती झुंज दिली. म्हणजे अंडर हिज लीडरशिप, नेतृत्वाखाली मीन्स अंडर हिज लीडरशिप ऑल मराठा फॉट टू द एनिमीज विथ वन हँड. मीन्स विदाउट एनी अदर्स हेल्प. ओके, दे फॉट विथ ऑल द एनिमीज. 16 जानेवारी 1681 रोजी शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. सो ही हॅज बीन कोरोनेटेड ऑन 16 जानेवारी 1681. छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली. सो आफ्टर बिकमिंग अ किंग और छत्रपती ही हॅड मेड हिज रॉयल सील. राजमुद्रा म्हणजे रॉयल सील और स्टॅम्प. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. दिस वॉज इन संस्कृत लँग्वेज. छत्रपती संभाजी महाराज संस्कृतचे गाढे पंडित होते. पंडित म्हणजे स्कॉलर. ही वॉज अ expert, or you can say expert. He was a great scholar or expert of Sanskrit language. त्यांची राजमुद्रा ही पिंपळाच्या पानाच्या आकाराची आहे. That royal stamp is in shape of people leaf. या राजमुद्रेला एकूण 16 बुरुज आहेत. There are 16 bridge heads to this रॉयल स्टॅम्प. या राजमुद्रेवर संस्कृत भाषेमध्ये मजकूर लिहिलेला आहे. सो देर इज समथिंग रिटन. दॅट मजकूर म्हणजे लाईन्स. ओके, देर आर सम लाईन्स विच आर रिटन इन संस्कृत लँग्वेज.
श्री श्री शंभोः जीवजातस्य शिवजातस्य मुद्रा गौरीव राजते यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नौपरी असं ह्याच्यावरती लिहिलेलं आहे. श्री श्री शंभोः शिवजातस्य मुद्रा गौरीव राजते यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नौपरी असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की या राजमुद्रेचा मराठीमध्ये असा अर्थ होतो की छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. सो मीनिंग ऑफ दिस संस्कृत लाईन्स इज गिवन हिअर. त्याचा अर्थ काय होतो की छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज मीन्स संभाजी महाराज इज अ सन ऑफ छत्रपती शिवाजी, त्यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे. स्वर्गीय तेज म्हणजे काय? हेवनली ब्राईटनेस. ओके, तळपत आहे मीन्स इट इज शायनिंग विथ अ हेवनली ब्राईटनेस. म्हणजे त्याचं वर्णन केलेलं आहे, त्या राजमुद्रेचं वर्णन. द डिस्क्रिप्शन ऑफ दिस राजमुद्रा इज गिवन हिअर. इट इज शायनिंग विथ अ हेवनली ब्राईटनेस. आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. इट इज लिमिटलेस लाईक स्काय. ओके, या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. सो अंडर द शेल्टर ऑफ दिस आश्रय म्हणजे शेल्टर. अंडर द शेल्टर ऑफ दिस एव्हरी ह्युमन बीइंग, एव्हरी ॲनिमल इज प्रोटेक्टेड बाय छत्रपती संभाजी महाराज. आणि छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. देर इज नो वन विच इज सुपिरियर दॅन दिस रॉयल स्टॅम्प. ओके, असं ह्याचा अर्थ आहे. मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी प्राणपणाने लढा दिल्याने त्यांच्या राजवटीत विजय आणि परीक्षा या दोन्ही गोष्टी होत्या. सो टू प्रोटेक्ट मराठा सोवर्जिनिटी he has given a fought or he fought very sincerely. प्राणपणाने लढा दिला means he fought very sincerely. Okay, and that's why in his empire or in his career or in his reign, victory and challenges, परीक्षा म्हणजे challenges, विजय म्हणजे victory and challenges both were there. या दोन्ही गोष्टी होत्या. कारण त्यांनी खूप स्ट्रॉंगली, त्यांचे शत्रू खूप होते. देर वेर लॉट ऑफ एनिमीज अँड ही फॉट व्हेरी सिन्सिअरली. ही नेवर थिंक अबाउट हिज ओन लाईफ अँड ही हॅज प्रोटेक्टेड द मराठा एम्पायर. दुर्दैवाने मुघल सम्राट औरंगजेबने सांगितलेला इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द संपुष्टात आली. सो his empire or his career or regime came to an end. His regime came to an end because he denied to accept Islam religion. He denied to accept or change his Hindu religion, and he has denied to accept the Islam religion offered by Mughal Samrat. So unfortunately his regime came to an end or got over due to the as he denied to accept Islam religion offered by Aurangzeb. Okay, this was unfortunate, and that's why in 1689 his regime got over. त्यांना पकडण्यात आले आणि क्रूरपणे मारण्यात आले. सो he has been caught. त्यांना पकडण्यात आले and killed with cruelty. क्रूरपणे मारण्यात आले. ओके, छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा आपल्या लोकांप्रती शौर्य, लवचिकता आणि समर्पणाचे प्रतीक आहे. सो his heritage is a symbol of छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा. So the heritage of Chhatrapati Sambhaji Maharaj is a symbol of bravery,
फ्लेक्झिबिलिटी अँड डिवोशन टुवर्ड्स द पीपल. तो मराठी इतिहासाचा एक अविभाज्य भाग असून अविचल भावनेने आपल्या साम्राज्याचा सन्मान. तो मराठा इतिहासाचा एक अविभाज्य भाग असून अविचल भावनेने आपल्या साम्राज्याचा सन्मान आणि मूल्ये जपण्याच्या वचनबद्धतेची पिढ्यांना प्रेरणा देतो. सो इट इज द इनडिव्हिजिबल पार्ट. अविभाज्य मीन्स यू कॅनॉट सेपरेट दिस हिस्ट्री ऑफ मराठा. तो मराठा इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. सो यू कॅनॉट मेक इट सेपरेट और इट इज द इनडिव्हिजिबल पार्ट ऑफ मराठा हिस्ट्री अँड इट गिव्स एनकरेजमेंट. आपल्याला काय करतो तो प्रेरणा देतो. ओके, इट गिव्स एनकरेजमेंट अँड टू जनरेशन, टू कमिंग जनरेशन इट विल गिव्ह कंटिन्युअसली गिव्ह द एनकरेजमेंट. ओके, पिढ्यानपिढ्या म्हणजे काय तर पुढच्या पिढ्यांना सुद्धा कमिंग जनरेशन वचनबद्धतेची प्रेरणा देतो. इन्स्पायर टू कमिंग जनरेशन्स. ओके, इट गिव्स एनकरेजमेंट टू जनरेशन विथ कॉन्स्टंट इमोशन्स. अविचल भाव म्हणजे कॉन्स्टंट इमोशन्स. टू प्रिझर्व रिस्पेक्ट द एम्पायर अँड व्हॅल्यूज म्हणजे आपलं जतन करणे, साम्राज्याचा सन्मान करणे. ओके, टू रिस्पेक्ट द एम्पायर अँड मूल्ये जपणे. मूल्ये जपणे म्हणजे टू व्हॅल्यू, टू प्रिझर्व द व्हॅल्यूज. ओके, हे सगळं आपल्याला ह्या इतिहासातून कळतं. सो इट इज द इनडिव्हिजिबल पार्ट ऑफ मराठा हिस्ट्री अँड इट गिव्स अ व्हेरी encouragement or inspiration to many generations with constant feelings or constant emotions to preserve respect for our empire and values. असा हा सुंदर धडा आहे. हा जो इतिहासाचा भाग आहे तो कधीही न विसरण्यासारखा आहे. ओके, सो एव्हरीवन नोज अबाउट इट. आणि हा धडा संभाजी महाराजांचा आपल्याला खरोखर त्याच्यातनं आपल्या राजांविषयी आपल्या मनामध्ये अभिमान जागृत होतो. तर हा धडा आहे. हा थोडासा याच्यामध्ये खूप सारे कठीण शब्द आहेत. देर आर सो मेनी हार्ड वर्ड्स यू नीड टू अंडरस्टँड, अदरवाइज यू विल नॉट अंडरस्टँड द लेसन. सो ट्राय टू रीड इट, ट्राय टू लिसन द व्हिडिओ बिकॉज आय हॅव ट्राईड टू एक्सप्लेन ईच अँड एव्हरी वर्ड. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या MK's गुरुकुलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.